राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर या संस्थेशी संबंधित विविध आर्थिक व्यवहार, संस्थेची कायदेशीर स्थिती, गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या निधीचा तपशील तसंच संस्थेच्या विविध नावांबाबतची माहिती सार्वजनिक करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं 29 जुलैपासून वडगाव नगरपालिका चौकात बेमुदत धरणं आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर ही संस्था अनियमित कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या संस्थेशी संबंधित विविध आर्थिक व्यवहार, संस्थेची कायदेशीर स्थिती, गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या निधीचा तपशील तसंच संस्थेच्या विविध नावांबाबतची माहिती सार्वजनिक करण्यात यावी या मागण्यांसाठी बंडखोर सेना पक्षाचे कार्यकर्ते 29 जुलैपासून वडगाव नगरपालिका चौकात बेमुदत धरणं आंदोलन करत आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून राजकिरण प्रकरणाबाबत संबंधितांकडे विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येते। परदेशी निधी प्राप्त झाल्याचे दावे, संस्थेची कायदेशीर नोंदणी, संचालक मंडळाची माहिती, आर्थिक व्यवहारांचे तपशील, बँक व्यवहार तसंच गुंतवणूकदारांच्या पैशांबाबत स्पष्ट माहिती जाहीर करण्यात यावी अशी मागणी यावी बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक शिवाजी आवळे यांनी केली आहे। तसंच संस्थेचे नयन वसंत जाधव उर्फ जयशंकर पाटील उर्फ छगन जाधव, अजित पाटील आणि इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करून सत्य बाहेर आणावं। त्याचप्रमाणे सध्या मुस्कान ग्रो फायनान्शियल सर्व्हिसेस आणि श्रावणी ग्रो या नावांबाबत विविध दावे केले जात असल्यानं त्यासंबंधी सर्व अधिकृत कागदपत्र आणि परवानग्या सार्वजनिक कराव्यात अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली। सर्व सत्य जनतेसमोर येईपर्यंत आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळेपर्यंत हे धरणं आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी बंडखोर सेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, प्रवीणसिंह फाळके, अभिषेक भंडारे, राहुल देडे, ओम वागसे, भालचंद्र दबडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।